चला जागा द्या, वाट करा सगळ्यांनी, वाट करा. थोडं बाजूला पाठीमागे सरकार वाट करा. थोडं वाट करा सगळ्यांनी. अजितदादांचा पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आता आणण्यात आलेला आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी झालेली ही प्रचंड गर्दी, हा जनसागर आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी अजित पवार यांचा हा हसरा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मन हिलावून टाकणारं असं हे दृश्य. या ठिकाणी दादांचा पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणी दादांचं पार्थिव ठेवलं जाईल. चला, नागरिकांना विनंती आहे, आपापल्या जागेवर स्थान करा. पाठीमागे सरका, थोडं पुढे येऊ नका. ठीक आहे, जागेवर थांबा, प्लीज. आज सकाळपासून आलेले हे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी कुणीही या ठिकाणाहून परतलेलं नाही. दादांचं अंतिम दर्शन जे आहे ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करावं यासाठी सगळ्यांचेच मोबाईल या ठिकाणी सरसावलेले आहेत. मोबाईलचे कॅमेरे या ठिकाणी सरसावलेले आहेत. एक प्रकारे सगळ्यांकडनं, त्यांच्या या प्रेमाच्या माणसांकडनं दादांना या ठिकाणी एक आदरांजली या ठिकाणी व्यक्त केली जाते किंवा एक शेवटची सलामी या ठिकाणी दिली जाते असं आपण म्हणूया. दादांची एक झलक पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची जशी झुंबड उडायची, आज त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मनानं हेलावलेला हा कार्यकर्ता या ठिकाणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्यांची एक झलक कैद व्हावी यासाठी धडपडताना पाहायला मिळतोय. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं दादांच्या प्रती असलेलं हे प्रेम म्हणावं लागेल. आतापर्यंत दादांसोबत अनेकांनी सेल्फी काढलेल्या आहेत, त्यांच्यासोबत फोटो घेतलेले आहेत. दादांनी कधीही कुणाला नाही म्हटलं नाही. कार्यकर्त्यांचा कितीही गराडा असला आणि कुठल्या कार्यकर्त्याला जर दादांसोबत फोटो काढायचा असेल तर कितीही सुरक्षा व्यवस्था असली तरी दादा हात करून बोलून घ्यायचे, त्याच्यासोबत फोटो काढायचे आणि त्या कार्यकर्त्याच्या, त्या समर्थकाच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून त्यांना समाधान वाटायचं. त्यांनी कधी कुणाला दुखावलं नाही. ते आपल्या भाषणामधून सुद्धा नेहमी म्हणायचे की मी जर कुणाला दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. इतक्या सरळ साध्या मनाचा, मोकळ्या मनाचा हा नेता. अशा अनेक आठवणी आज या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतील, मनामध्ये असतील आणि त्यामुळेच दादांच्या प्रती असलेलं आपलं हे प्रेम आणि आपल्या लाडक्या दाताचं अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये हा मोठा जनसागर उसळलेला आहे. दादांचं व्यक्तिमत्वच असं होतं की लोकांना त्यांची भीती वाटायची. त्यामुळे दादांना कसं विचारायचं हा एक प्रश्न असायचा. पत्रकार नेहमीच दादांना वेगवेगळे प्रश्न विचारून छेडत असायचे. मात्र दादांनी कधीही कुठलाही प्रश्न टाळला नाही. अर्थात कुठलाही प्रश्न विचारला की दादा एकच म्हणायचे की तो तुमचा अधिकार आहे. दादांना जर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल तर दादा असं म्हणायचे की हा माझा अधिकार आहे. त्यामुळे तो एक मुद्दा देखील किंवा तो एक ते वाक्य देखील एक परिचित झालं होतं पत्रकारांचं की तो तुमचा अधिकार आहे. गमतीला पत्रकार एकमेकांना देखील तसंच म्हणायचे. दादांच्या अनेक मुलाखती आतापर्यंत झालेल्या आहेत आणि त्या मुलाखतींमधून त्यांनी रोखठोक अशी आपली उत्तरं देखील दिलेली आहेत. काही प्रश्न हे दादांसाठी भावनिक देखील असायचे आणि त्यावेळेला दादा मनमोकळेपणाने भाऊक देखील व्हायचे.
मात्र दादांनी कधीही कुठलाही प्रश्न टाळला नाही. मग त्याहून त्यांच्यावरचे कुठलेही आरोप असोत, DS पवार स्टेज जवळ या लवकर. दादांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. मात्र आज दादा तुम्ही अकाली अशी एक्झिट का घेतली याचं उत्तर देण्यासाठी मात्र दादा नाही. आज इथे झालेली ही सगळा हा जनसागर, त्यानंतर होत असलेला आवाज, घोषणा हे पाहून दादा असते तर त्यांनी नेमकं काय म्हटलं असतं. दादा आपल्या प्रत्येक भाषणामध्ये कार्यकर्त्यांना चूप करताना एक गप्प बस असं म्हणत त्याची सुरुवात करायची. नाहीतर 1 मिनिट मी बोलतो ते ऐकून घे, अशा प्रकारची दादांची उत्तर असायची. मात्र ती दादांची एक शैली होती की ज्या शैलीचं नेहमीच महाराष्ट्राला आकर्षण राहिलेलं आहे. त्यांच्या वेगळ्या भाषणांमधून सुद्धा ती शैली नेहमीच डोकावायची. कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष कनेक्ट कसं व्हायचं ते शिकावं तर ते अजित पवार यांच्याकडून. कार्यकर्त्यांची फिरकी घेणं असो, त्यांची मस्करी करणं असो, तर दादांचे एक एक वाक्य ही आज कार्यकर्त्यांच्या मनामध्ये घर करून असते. भाषणाच्या मध्ये कार्यकर्त्यांकडून आलेल्या चिठ्ठ्या असोत किंवा एखादं काम सांगणं असो, तर त्यावरून देखील दादा कार्यकर्त्यांची फिरकी घ्यायचे. माझं लक्ष सगळीकडे आहे असं म्हणत ते दटावायचे सुद्धा. काही वेळेला काही कौटुंबिक प्रश्न जर त्यांना विचारले गेले तर त्यावर ते थेट उत्तर देत, मिश्किल उत्तर देत हशासुद्धा पिकवायचे. राजकारणामध्ये त्यांनी अनेक चढउतार पाहिले, मात्र कधीही खचले नाहीत. ठामपणे, बेधडकपणे चालत राहिले. त्यांना जे योग्य वाटलं तेच ते करत राहिले. दादांचा हट्टी स्वभाव, अशा अनेक प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत. मात्र दादांनी आपला हट्टी स्वभाव जोपासत असताना माणसं सुद्धा जोडली, हेही महत्त्वाचं आहे. कृपया स्टेजच्या बाजूला पावसाळ्याला जनसागर आपण या ठिकाणी पाहतोय. दादांची एक झलक पाहता यावी म्हणून उसळलेला हा जनसागर. त्यांचं अखेरचं दर्शन घेत असताना ती दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद राहावीत, जेणेकरून हे स्मरण आपल्याला कायम राहील यासाठी सगळ्यांचेच कॅमेरे या ठिकाणी कृपा करून थांबू नका. पवार कुटुंबियांना थांबण्यासाठी जागा द्या. कृपया कोणीही प्रतिमेच्या आजूबाजूला आणि पुढे उभं राहू नका. मंडपवाल्यांना मागच्या बाजूला जागा द्या इलेक्ट्रिफिकेशनचं काम करायला. कृपया मागच्या बाजूची गर्दी कमी करा. कृपया रस्ता द्या. तुम्ही कृपा करून शांतता राखा. कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपा करून शांतता ठेवा. शांतता, रस्ता द्या. इकडे येऊ नका तर कोणी. जाणाऱ्या लोकांना रस्ता करून द्या प्लीज. कृपया जाणाऱ्या लोकांना रस्ता करून द्या. सर्वांना सूचना आहे, नागरिकांना सूचना आहे, थोडं जागा करून द्या. पुढे येऊ नका. चला थोडं पाठीमागे सरका. रेटोरेटी करू नका. पुढे सर्व पाठीमागे व्हा. रेटोरेटी करू नका. सर्वांना सूचना आहे, पाठीमागे सरका. धक्काबुक्की करू नका एकमेकाला. समोरचे स्तब्ध उभे राहा. हो सर, करतो. तर प्रचंड गर्दी सध्या या ठिकाणी झालेली आहे.
आणि यामध्येच पवार कुटुंब देखील आहे. अजित पवारांचं पार्थिव या ठिकाणी आणलं जात आहे आणि त्याची झलक पाहता यावी, आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचं दर्शन त्याचं घेता यावं यासाठी म्हणून प्रचंड गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे. पाठीमागे सारखा रस्ता करून द्या. अरे झाडावर जाऊ नका. चला बारामतीकर, आपण आपली शिस्त दिसायला पाहिजे या ठिकाणी. रेटारेटी करू नका. अनाउन्समेंट कडे लक्ष द्या. पाठीमागे सारखा, पाठीमागचं थोडं पाठीमागे सारखा. एक एक कदम पाठीमागे या. पाठीमागे सारखा एक एक कदम. इकडे पाठीमागे सारखं राहू. इकडले झाडावर जाऊ नको रे. चला शांत राहा. काही करू नका. सगळ्यांचं दर्शन होणार आहे. शेवटच्या माणसापर्यंत दर्शन होणार आहे या ठिकाणी. काही करू नका. काही करू नका. पाठीमागे सरका. सगळ्यांना सूचना आहे. लोटावटी रेटारेटी करू नका कोणी. सहकार्य करा. पाठीमागे सरका. बॅक साईडच्या पोलिसांनी जरा पाठीमागून लोकांना पाठीमागे घ्या. पाठीमागे घ्या. नको रेटारेटी करू नका. हॅलो, इकडे लक्ष द्या. अनाउन्समेंट करा. पाठीमागे सरका. सरका पाठीमागे. सरका. एक एक पाऊल मागे व्हा. सगळं सहकार्य करा. बघा परत रेटारेटी होते. रेटारेटीचा लोंढा निर्माण होऊ नका. पाठीमागे सरकार एक एक पाऊल. सर्वांना विनंती आहे, हा प्रकार योग्य नाही आहे. रेटारेटी करू नका. सरकार समोरचं थोडं बाजूला या. बाजूला या. थोडं मार्ग द्या. हे धरा. हे बोर्ड धरा. बोर्ड धरा. पुढे जाऊ नका. सरकार सरकार पाठीमागे सरकार ऐकले. अरे हे पाठीमागे सरकार. इकडे सरकार पाठीमागे. अरे विनंती आहे, थोडा वेळ शांततेत घ्या. पाठीमागे सरकार.